स्वेटर नव्हे माणुसकीची भेट, अण्णांच्या मायेची ऊब विद्यार्थ्यांसाठी ठरली आधार। कडाक्याच्या थंडीमुळे सर्वसामान्य जनजीवन विस्कळीत झाले असताना जेल रोड परिसरातील महानगरपालिकेच्या शाळा क्रमांक 49 मधील विद्यार्थ्यांसाठी माणुसकीची ऊब देणारा स्तुत्य उपक्रम माजी नगरसेवक विशाल उत्तम संगमनेरे अण्णा यांच्या पुढाकारातून राबवण्यात आला आहे। अण्णांच्या मायेची ऊब या संकल्पनेअंतर्गत शाळेतील तब्बल 1000 विद्यार्थ्यांना उबदार स्वेटरचं मोफत वाटप करण्यात आले। दिनांक 15 डिसेंबर दुपारी 2:35 मनपा शाळा क्रमांक 49 दशक पंचक जेल रोड येथे आयोजित कार्यक्रमाची सुरुवात महामानवांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून दीपप्रज्वलन करून करण्यात आली। त्यानंतर शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षकांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला। यानंतर माजी नगरसेवक विशाल संगमनेरे यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना स्वेटरचं वितरण करण्यात आले। यावेळी शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षक वर्ग, पालक, सामाजिक कार्यकर्ते तसेच परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। सध्या सर्वत्र कडाक्याची थंडी जाणवत असून अनेक गरजू कुटुंबांना आपल्या मुलांसाठी उबदार कपड्यांची व्यवस्था करणे कठीण झाले आहे। अशा परिस्थितीत मनपा शाळेतील विद्यार्थ्यांना मिळालेल्या स्वेटरमुळे त्यांचा थंडीपासून बचाव होणार असून त्यांच्या आरोग्याचीही काळजी घेतली गेली आहे। या उपक्रमामागे एक हृदयस्पर्शी प्रसंग कारणीभूत ठरलाय। काही दिवसांपूर्वी विशाल संगमनेरे यांच्या जनसंपर्क कार्यालयासमोरून काही विद्यार्थी थंडीत स्वेटर विना जात असल्याचं त्यांच्या लक्षात आले। त्यांनी त्या विद्यार्थ्यांशी आपुलकीने संवाद साधला असता आर्थिक परिस्थितीमुळे स्वेटर खरेदी करणे शक्य नसल्याचं समोर आले। त्याच क्षणी त्यांनी जेल रोड येथील मनपा शाळा क्रमांक 49 मधील सर्व विद्यार्थ्यांना स्वेटर देण्याचा निर्धार केला। आज त्या निर्धाराची प्रत्यक्ष अंमलबजावणी करत शाळेतील संपूर्ण 1000 विद्यार्थ्यांना स्वेटरचं वाटप करण्यात आले। स्वेटर मिळाल्यानंतर विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर उमटलेला आनंद पाहून उपस्थितही भावुक झाले आहे। पालक व शिक्षकांनी या उपक्रमाचं मनापासून कौतुक करत संगमनेरे यांच्या सामाजिक जाणीवेचे व बांधिलकीचे विशेष अभिनंदन केले। माजी नगरसेवक विशाल संगमनेरे हे नेहमीच समाजातील गरजू घटकांसाठी संवेदनशीलतेने विचार करत विविध सामाजिक, शैक्षणिक व मानवतावादी उपक्रम राबवत असतात। अण्णांच्या मायेची ऊब या उपक्रमातून विद्यार्थ्यांना मिळालेली ही ऊब केवळ स्वेटर पुरती मर्यादित नसून माणुसकीच्या जिव्हाळ्याची असल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली आहे। नाशिक रोड संपादक जितेंद्र नरवाडे। दोन तीन घ्या, अण्णा इकडं भाऊ जवळ ना, थोडं भाऊ जवळ ना, प्रेम बरोबर आहे बाई। तिकडे जाऊन शेवटच्या 2 पुरी मोठ्या आहे, 2 त्यांना भाऊ जवळ खाली बसायचं, खाली जाऊ, खाली जाऊ नका, थांबा तिकडे, तिकडे जाऊन शेवटच्या 2 पुरी मोठ्या आहे, 2 त्यांना राहिला पाहिजे। ठिकाणी उपस्थित सगळ्यांनी वंदे मातरमसाठी सावधान स्थितीत उभं राहायचं आहे। एवढं कमी आलं बाप्पा, इकडे बघा सर्व, इकडे आपल्याला वेळेचं बंधन आहे। कृपया फोटोग्राफर्स, पत्रकार बंधू, त्याचबरोबर आजच्या या कार्यक्रमाच्या मेहनतीसाठी ज्यांनी खूप अपार कष्ट घेतले,
मोठ्या आवाजाला पाहिजे. आज रोजी पंचकेतील शाळा क्रमांक 49 मधील 1000 विद्यार्थ्यांना विशाल अण्णा संगमनेरे यांनी त्यांच्या मायेची ऊब या कल्पनेतनं सर्व विद्यार्थ्यांना स्वेटर वाटप केलं. यामध्ये अण्णांना ज्या विद्यार्थ्यांना थंडीचा जो त्रास होत होता तो कुठेतरी त्यांच्या मनात आणि तो जाणवला आणि म्हणून त्यांनी या दातृत्वाच्या भावनेतनं या सर्व विद्यार्थ्यांना तात्काळ त्या ठिकाणी मदत केली. आणि आता हल्लीचे थंडीचे दिवस आहे. या थंडीमध्ये मुलांना येताना शाळेत दुरून येताना खूप त्रास होत असतो आणि याची कुठेतरी दखल अण्णांनी या ठिकाणी घेऊन या सर्व गरजू विद्यार्थ्यांना या ठिकाणी स्वेटर वाटप केलं. खऱ्या अर्थानं त्यांच्या या दातृत्वाचं कौतुक आम्ही सर्व शिक्षक वृंद या ठिकाणी करतो आणि यापुढेही अण्णा असेच त्या ठिकाणी आपलं दातृत्व कायम ठेवतील असं या निमित्तानं मी त्यांना या ठिकाणी शुभेच्छा देतो. धन्यवाद. शाळेत विशाल अण्णा संगमनेरे यांच्या माध्यमातून 1000 शालेय विद्यार्थ्यांना स्वेटर वाटप करण्यात आले. स्वेटर वाटप करण्याचा एकच उद्देश आहे का अण्णाही अशा प्राथमिक शाळेत अण्णांनी शिक्षण घेतलेलं आहे आणि गरजू विद्यार्थ्यांसाठी काय आवश्यक आहे याची दखल अण्णांनी पहिल्यापासून घेतलेली आहे. थंडीच्या दिवसात विद्यार्थ्यांचे हाल होतील या एका संकल्पनेतून सुद्धा अण्णाला एवढा मोठा विचार आला की अण्णांनी जसं मायेची ऊब तशा विद्यार्थ्यांना थंडीतून बचाव कसा करता येईल यासाठी अण्णांनी 1000 स्वेटर वाटप केले आणि मी त्याच्या या चांगल्या उपक्रमाचे खूप आभार मानतो. त्याच्या हातून अशाच उपक्रम घडत राहू ही सदिच्छा व्यक्त करतो. आज जो महानगरपालिकेत स्वेटर वाटपाचा कार्यक्रम संपन्न झाला आहे त्याचा खरा अर्थ असा आहे की मी जेव्हा माझ्यासमोरून आमच्या ऑफिस समोरून 2-3 मुलं जात असताना त्यांना संध्याकाळचं मी बघितलं व त्यांच्याकडं स्वेटर नव्हतं. मी असंच त्यांना विचारलं का तुम्ही स्वेटर काय घालत नाही, तर त्यांची परिस्थिती नव्हती तशी. तर त्याच्यामुळं त्यांना माझं ते लक्षात आलं आणि मी त्याच्यामुळं असं ठरवलं की आपले जेवढे पण विद्यार्थी आहे शाळेतले महानगरपालिकेतले सर्वांना मी स्वेटर माझ्याकडून देईन. तोच Subscribe now and press the bell icon. Never miss an update.